ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय जय रामकृष्ण हरी. आम्ही सासवडला मुक्कामाला आलो. सगळ्यांना माहीत होतं यांचा आज सोमवार आहे आणि शिवरात्र होती सासवडला आल्यानंतर. आम्ही सगळ्यांना सांगितलं की आम्ही इथे थांबणार नाही तर राहुटीमध्ये आणि आम्ही आमच्या पाहुण्यांकडे मुक्कामाला जाणार आहेत. तेव्हाच त्यांचा चेहरा उतरला की का हो आपण म्हणजे या ना. तर आम्ही काय म्हटलो, उद्या यांची सकाळी पूजा आहे, पूजा झाली की आम्ही येणार संध्याकाळी. आणि मग आमची पूजा वगैरे आटोपली की आम्ही पूजा वगैरे आटपून आम्ही रात्री मुक्कामाला राहुटीमध्ये आलो. हा आमचा पहिला मुक्काम राहुटीमधला. कारण पुण्याला होतो तेव्हा आम्ही पूर्वा दिदीकडे होतो, सासवडला आल्यानंतरही आम्ही एक दिवस पाहुण्यांकडे होतो. पण आत्ता वेळ आली आम्हाला त्या राहुटीमध्ये राहण्याची. गेल्याबरोबर अगोदर आता खूप असं हे वाटलं की आता कुठं झोपायचं, कसं हे करायचं. जसं त्यांनी छान काय त्याला फारी वगैरे टाकून अंथरण टाकून छान ते होते. जे आम्ही गेल्याबरोबर आता आपल्याला इथं झोपायचं असं आधी मनाला ठरवलं आणि आम्ही त्या राहुटीमध्ये मुक्काम करायचा ठरलो. मग रात्री आमची सगळेजण वाट पाहत होते. आम्ही गेलो की सगळ्यांनी आम्ही हरिपाठ केला, छान भजन म्हटलं आणि आम्ही सगळ्यांनी रात्री मुक्काम केला, झोपलो. पण काय माहीत सकाळी तर 2-2:30 वाजता तर आवाज आला, चला चला उठा उठा. आणि पाहिलं तर काय बाहेर पाऊस होता. सासवडला तसा पाऊसच होता, सकाळपासून पाऊस चालूच होता. मग आता काय करायचं, आमच्या गाड्या तर पुढे गेल्या. आम्हाला तर काही नियोजन असं माहीतच नाही ना. मग सगळेजण म्हटले की गाड्या पुढे गेल्या आणि टँकर पण नाही आता, मग स्नान कुठं करायचं. आम्हाला खूप प्रश्न पडला. मग आमच्या सोबतच्यांनी त्यांच्या झाल्या होत्या 1-2 वाऱ्या, त्यांना सगळ्या गोष्टी माहीत होत्या, सगळं नियोजन माहीत होतं. त्यांनी आम्हाला म्हटले की वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण कुठेतरी रस्त्यात पुढे स्नानाची सोय पाहूत म्हटले. आणि मग आम्ही पाऊस झिमझिम पडत होता, रेनकोट घातले आणि 3ला तर आम्ही बाहेर पडलो त्या राहुटीच्या. आणि मग पाहिलं तर काय माऊलीचं दर्शन घ्यावं असं चाललं होतं. पण असं वाटलं की आपलं स्नान झालं नाही आणि बऱ्याच दिंड्या समोर गेल्या. म्हणून सगळेजण म्हटले नाही आपल्याला माऊली पुढे भेटतेत म्हणे, आपण चला निघूत म्हटले. आम्ही सगळेजण चालायला लागलो. तसं पाहिलं तर एका बाजूचा असा आनंद होता की जसं आम्ही आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड हा खूप प्रवास होता ना. त्यांनी आम्हाला सांगितलं की आता काही नाही, हे 17 किलोमीटर आहे पुढे जेजुरी. आम्हाला तेही बरं वाटलं, अरे हे खूप कमी वेळ म्हणजे कमी अंतर आहे चालायचा. मग एवढ्या पावसातही आमचा म्हणजे उल्हास कसुभरही कमी झाला नाही. जसं जसं छान उजाडू लागलं तसं तसं मग आमचा उत्साह अजून वाढला. आमचं मात्र चालणं चालूच होतं. आता 17 किलोमीटरचं अंतर म्हणजे कालच्या पुणे सासवडचं जे 32-35 किलोमीटर होतं त्याला हे अर्धच होतं. त्याच्यामुळं आम्हाला वाटलं अरे किती जवळ, म्हणजे एकदम 17 किलोमीटरवर जायचं म्हणजे आपण लवकर पोचू वगैरे. पण आमच्या आंघोळी झाल्या नव्हत्या. त्याच्यामुळं आंघोळीची कुठं सोय होईल, कशी सोय होईल या प्रश्नामध्ये सुद्धा आम्ही होतोच समजा. आणि मध्येच मग कोणी वारकरी फुगड्या खेळत होते, कोणी भजन म्हणत होते, कोणी पावलं खेळत होती. राम तुकाराम 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 तुकाराम. माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम.
राधा कृष्ण जय कुंज बिहारी ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम माऊली माऊली तुकाराम माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम। मग आम्ही असं पाहत होतो कोणी कोणाच्या आता ते फार्म हाऊस असतात ना रस्त्याच्या बाजूला वगैरे, कोणी त्या फार्म हाऊसच्या तिथे खूप मोठा गर्दा. आता बघा लाखो लोक त्या रस्त्याने असल्यानंतर तुम्हाला आंघोळीला सुद्धा शेकडो लोक सापडतील, 50-100 लोक तर एका ठिकाणी सापडतील अशी परिस्थिती. तर एक दूरवर एक घर दिसलं आम्हाला आणि तिथं काही लोक आंघोळ करत होते. मग आम्ही म्हणलं चला आपण जाऊ. मग आम्ही त्या चिखलातनं वाट काढत काढत त्या घरापाशी पोहोचलो. त्यांनी मस्त एक पाईप असा बोर चालूच ठेवला होता. खूप लोक तिथं आंघोळ करून जात होतं. मग आम्ही सुद्धा लेडीजने दुसऱ्या बाजूला त्यांची सोय केली होती आणि जेंट्ससाठी एका वेगळ्या बाजूला सोय केली होती. मग आम्ही सगळ्यांनी तिथं आंघोळी वगैरे करून घेतल्या. तिथून आम्ही बाहेर आलो, पुन्हा रस्त्यावरून पुन्हा चालायला लागलो वगैरे. खरं तर माऊलींचा जो सकाळचा मुक्काम आहे तेच नाश्त्याचं ठिकाण असतं. म्हणजे आम्हाला नाश्त्याचं ठिकाण गुगल मॅपवर दिलेलं होतं, पण आमचे मोबाईलच नेटवर्क इतके डाऊन होते की ते काही आम्हाला सापडत नव्हतं. आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी एक ब्रिज होता 2-2.5 किलोमीटरचा असेल, तो पार करून आम्ही पलीकडे पोहोचलो आणि तिथंच कुठतरी ते ठिकाण दाखवत होतं. आम्ही परत शोधलं पण ते आम्हाला काही सापडलं नाही. आम्हाला काय वाटलं की हे पुलाच्या खाली सर्व्हिस रोडला असावं, म्हणून मग मी काय म्हटलं सगळ्यांना तुम्ही थांबा आता. मग मी, आमचे ते मुगावचे आप्पा आणि ज्ञाना, आम्ही तिघंजणं परत सर्व्हिस रोडनी सासवडच्या दिशेने निघालो. आणि सासवडच्या दिशेने येताना आम्ही पुलाच्या जेव्हा मध्यभागी आलो, खाली पोहोचलो, तिथे आम्हाला माऊलींचा अश्व दिसला. इतका आनंद झाला की मी पहिल्यांदा माऊलींचा अश्व पाहत होतो. मी त्या अश्वाचं दर्शन घेतलं. अश्वाच्या कपाळावर छानपैकी ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती होती. मग आप्पांनी पण दर्शन घेतलं, ज्ञानाने दर्शन घेतलं. आम्ही पुढे पाहत होतो काय, माऊलींची पालखी तिथे. म्हणलं अरे माऊली इथे आहेत. मग माऊलींचं आम्ही दर्शन घेतलं त्याच गर्दीमध्ये घुसून, आणि मग तिथून आम्ही आमच्या शोध मोहिमेवर चालवायला लागलो. आणि तो पूल आम्ही संपूर्ण क्रॉस केला. साधारण 2.5 किलोमीटरचं अंतर आम्ही क्रॉस केलं. अर्धा पूल संपलाच होता माऊलीजवळ आणि अर्धा पूल पुढे शिल्लक होता. तो ब्रिज आम्ही क्रॉस केला तरी आमचं ठिकाण आम्हाला काही सापडत नव्हतं. शेवटी आपण चला वापस जाऊ आता. परत आम्ही त्या पुलाच्या सर्व्हिस रोडनीच वापसीला निघालो. अरे दिंडी सापडतच नव्हती आमची. मग एका ठिकाणी अशी पंगत बसली होती अशी उघड्यावर, आणि मी म्हणलं त्यांना भूक लागली यार, म्हणलं आपण काहीतरी खाऊयात. ज्ञाना म्हणे इथं जेवायचं काय? म्हणलं हो इथं जेवायचं, त्याला काय, आपण जाऊन मागू म्हणलं त्यांना. मग दुरून असं वाटलं की पिठलं भाकर वगैरे असेल, म्हणजे असं दिसत होतं. आम्ही जवळ गेलो, म्हणलं माऊली आमची दिंडी चुकली, म्हटलं आम्ही 2 जण आहेत, आम्हाला जेवायला द्या. ते म्हणलं हो बसा 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 बसा. किती छान म्हणले, त्यात मागायचं काय, बसा तुम्ही म्हटले. मग त्यांनी लगेच पत्रावळ वगैरे आणून दिली. आणि नंतर पाहिलं ते पिठलं भाकरी नव्हती, ती श्रीखंडपुरी होती. काय आनंद झाला म्हणलं. एवढे थकलो होतो आम्ही, त्यात हे श्रीखंडपुरीचं जेवण, खरंच कमाल वाटली. आम्ही तृप्तपणे जेवलो आणि मग आमच्या कुणब्याकडे वापस आलो. इकडे पाहत होतो काय, हे मरवाळीकरांची दिंडी होती. त्या दिंडीमध्ये बाकी सगळ्यांनी जेवण घेतलं होतं. ते सुद्धा तृप्त झाले होते, आम्ही तृप्त झालो होतो. म्हटलं चला माऊलींनी सगळ्यांची सोय केली, आता चला जेजुरीकडे जाऊ. आणि मग आम्ही सगळेजण जेजुरीकडे निघालो. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. जसं की हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा ग्रुप आहे, जो कास्य थाळीच्या अशा मशीन्स घेऊन रस्त्यावर बसला आहे आणि प्रत्येक माऊलीच्या पायाची मसाज व्हावी असा हा यांचा प्रयत्न आहे. बघा किती सुंदर अनुभव देत आहेत, सुंदर अनुभूती देत आहेत आणि वारकऱ्यांची सेवा करतायत. जेजुरीला जायचं म्हणजे मी जेजुरी तर अगोदर ऐकलेलीच होती की सोन्याची जेजुरी आहे, माळसाकांताचं मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे, माळावर आहे. हे सगळं ऐकण्यातलं आणि टीव्हीवर पाहण्यामधलं एवढंच माहीत होतं. प्रत्यक्षात जेजुरीला जायचं याचाही आनंद वेगळाच होता. त्यामध्ये आम्ही चालत गेलो, गर्दी एवढी, कुणाचा मोबाईल चालणं, नेटवर्क नको कुणाच्या मोबाईलला, आणि त्यामध्ये फक्त काय म्हणतात त्याला कोणतं मॅप टाकायचं किंवा मॅप कुठलं आहे ते यांच्या मोबाईलवर महाराज टाकतच होते. आणि आम्हाला ते मॅप आम्ही सारखं यांना विचारणार
कुठपर्यंत आलं ते ठिकाण आपलं. आता ह्यांनाही काही म्हणजे बोलायला त्यांना ते नेटवर्क नसल्यामुळे त्यांनी काही प्रश्नाचे उत्तरच देत नाहीत. मग कुठंतरी नेटवर्क आलं की कुठलं तरी मॅप दाखवू लागलं, इथली जागा आहे. आम्ही एका ठिकाणी गेलो, जवळजवळ मला वाटतं ते रोडपासून मध्ये 3-4 किलोमीटर होतं आणि ते दाखवायला आम्ही चाललोत. शेवटी म्हणजे होत्या तिथं राहुटी होत्या बऱ्याच जणांच्या, पण आम्हाला वाटलं आमची असेल. पुढे पाहिलं तर आम्ही अक्षरशः स्मशानभूमीतच जाऊन पोहोचलो. आता पुढे काहीच नको. कसं झालं मग सगळे त्यांनी आम्हाला समजून सांगितलं हा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, आपलं इथं नाहीच आहे म्हणले जागा ही आपली ठिकाणाची. मग आता काय करायचा पर्याय. मग आम्ही सगळेजण परत मेन रोडला आलोत. मी म्हटलं आता काही त्या मोबाईलवर पाहायचं आणि त्याच्या विश्वासावर बसायचं नाही. आता कोणत्या तरी माणसाला विचारा म्हटलं की आपली 7 नंबरची दिंडी आहे ही कुठे उतरती, कुठं थांबती. मग आम्हाला 1-2 सांगितलं, आमच्यासोबतचे भेटले होते आमच्या दिंडीमधले माणसं आमच्या. मग त्यांनी सांगितलं की फलाण्या ठिकाणी आहे आणि मग आम्ही तिथे संध्याकाळी 5च्या सुमारास जाऊन पोहोचलो. जेजुरी जशीही आम्हाला दिसली की त्या लोकांनी इतकं सुंदर स्वागत केलं. तो जो भंडारा आहे प्रत्येकाच्या कपाळावर त्यांनी भंडारा लावला आणि आमचं त्या जेजुरी नगरीमध्ये स्वागत केलं. आम्हाला दिसत होतं असं वर डोंगरावर मस्त जेजुरीचा जो काही जे खंडोबाचं मंदिर आहे, जे आम्ही TV मध्ये पाहिलं होतं, मालिकांमध्ये पाहिलं होतं किंवा बातम्यांमध्ये पाहिलं होतं, ते आम्हाला आज प्रत्यक्ष दिसत होतं. उंच होतं आणि लांबही होतं आणि आता पाय आमचे जरा हरी विठ्ठल म्हणूच लागले होते. त्याच्यात आमचा रस्ता चुकला. अश्विनीनं सांगितलं की आता आम्ही जसं स्मशानभूमीत गेलो, परत रस्त्यावर आलो आणि तिथून पुन्हा आम्ही ज्या 7 नंबरच्या दिंडीमध्ये होतो तिथं झालं आम्हाला 4.5-5 किलोमीटरचं अंतर पुन्हा पायी जावं लागलं. म्हणजे थोडी चुकामुक होतेच समजा अशा सगळ्या कार्यक्रमामध्ये. लोक खूप होतं, प्रचंड गर्दी आणि त्या जीवनं तर मान टाकली होती. बिलकुल एक थेंबसुद्धा नेटवर्क नव्हतं. अशा नेटवर्कमध्ये चालायचं आणि प्रवास करायचा म्हणजे हे एक फार मोठं दिव्य होतं. पण ते हे पहा, माऊलीचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे ना, तर ते नक्की तुम्हाला त्या ठिकाणी हे मिळणार, म्हणजे आशीर्वाद मिळणार आणि ताकद मिळणार आणि तुम्ही त्या ठिकाणी पायीसुद्धा जाणार. अतिशय सुंदर आमचा त्या दिवशीचा प्रवास झाला. आम्ही जिथं पोचलो ते जेजुरी गड म्हणजे महाराष्ट्रातलं खंडोबाचं एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. संध्याकाळची ही रोषणाई जी तुम्हाला डोंगरावर दिसत आहे, तिकडे आमचं सतत लक्ष आहे की आम्ही कधी एकदा तिथे जाऊ आणि खंडोबाचं आपण दर्शन घेऊ असं आम्हाला झालेलं आहे. परंतु रात्र भरपूर झालेली आहे, खूप थकावट आमच्या शरीरामध्ये आहे. त्यामुळे आता या आहे त्या ठिकाणी झोपणं. आणि बघा ना तुम्ही, ही मस्त एक कॉलनी तयार केलेली आहे. सगळीकडे त्या पाली राहुट्या मांडलेल्या आहेत. प्रत्येकाची आपली एक वेगळी दिंडी आहे. संध्याकाळी प्रत्येकाच्या दिंडीमध्ये एक वेगळा उत्सव आहे. कुठं कीर्तन आहे, कुठं प्रवचन आहे, कुठं भजन आहे, कुठं हरिपाठ आहे. पण प्रत्येक ठिकाणी टाळांचा गजर आहे आणि त्या निनादामध्ये आमचं संध्याकाळचं जेवण त्या ठिकाणी झालं आणि आता रात्री झोपण्याची सोयसुद्धा त्याच ठिकाणी केलेली आहे. त्यामुळं आता आज विश्रांती घ्यायची आणि आम्ही असं ठरवलं आहे सगळ्यांनी की उद्या सकाळी मात्र आपल्याला जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घ्यायचं आहे. काही प्रतिक्रिया या सगळ्या आमच्या कार्यक्रमादरम्यान ह्या आलेल्या आहेत. जाता पंढरीसी आमची जी ही मालिका आहे, या मालिकेच्या माध्यमातून प्रत्येकाला वारीचा अनुभव येत आहे, माऊलीसोबत चालण्याचा अनुभव येत आहे. अशा त्यांच्या काही प्रतिक्रिया आहेत. ह्याच्यामध्ये माननीय MR जाधव आमचे जे महाराष्ट्र वीज इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे जे मोठे कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांची प्रतिक्रिया अशी आहे की खूप भाग्यवान आहात, पांडुरंगाची भेट घेणार आहात. भेट काय दररोजच तुमच्यासोबत पांडुरंग असतो. या शुभ समयी आमची आवर्जून आठवण तुम्ही काढली, यात आम्ही आमचं भाग्य समजतो. पांडुरंगाला आणि तुम्हाला मनस्वी साष्टांग दंडवत असा त्यांचा एक मेसेज मला व्हॉट्सॲपवर मिळालेला आहे. त्यानंतर दुसरा एक तुम्हाला मेसेज वाचवायचा म्हणजे गोरडवार म्हणून आमच्या महावितरणचे जे कर्मचारी आहेत, आमचे मित्र आहेत, ते म्हणे की खरंच माऊली तुम्ही वरील सांगितल्याप्रमाणे आम्ही दोघेही व्हिडिओ ऐकतो आणि पाहतो. आम्हाला खूप छान वाटलं, जसं की आम्ही दोघेही वारीमध्ये तुमच्यासोबतच आहोत असं वाटत होतं. आपल्या व्हिडिओमधून एक दिवसाचा का होईना पण आम्हाला वारीचा आनंद भरपूर घेता आला. चांगला अनुभव आहे. आपल्या सहकुटुंबाचा वारीचा प्रवास आनंदाने व चांगल्या प्रकारे हो हीच विठ्ठलचरणी प्रार्थना. जय जय रामकृष्ण हरी असं त्यांची एक प्रतिक्रिया
या ठिकाणी आपल्याला गोरडवार यांनी पाठवलेली आहे. त्यानंतर राधिका रत्न पारखी यांची एक प्रतिक्रिया आहे, खूपच सुंदर आहे. हे सगळं पाहून ऐकून असं वाटतं की आपणही एकदा तरी या वारीमध्ये नक्की सहभागी व्हावं. राधिका, तुला जसा वेळ मिळेल तसं तू पण याच्यामध्ये ये. श्रेया आमची पुतणी आहे, जी पहिले अगोदर अमेरिकेमध्ये होती, ती आता पुण्यात आहे. तिनं एकच छानच फक्त असं सांगितलं की मस्त रे काका. म्हणजे तिच्या या प्रतिक्रियेमध्येच तिचा या वारीबद्दलचा जो अनुभव आहे किंवा आनंद आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो. त्याच्यानंतर संगमेश्वर होम अप्लायन्सेसचे आमचे श्रीनिवास नलबलवार, त्यांची प्रतिक्रिया आहे की अप्रतिम विश्लेषण. आमच्या नायगावचे मामा आहेत, त्यांनी एक प्रतिक्रिया पाठवलेली आहे, वारीला गेल्यासारखंच वाटतं. खूप धन्यवाद मामा तुमचेही. त्याच्यानंतर लाईफ केअर हॉस्पिटल नांदेडचे आमचे श्री कृष्णाजी आहेत, कृष्णा पांडे सर, त्यांची प्रतिक्रिया आहे, खूप छान आहे. आता आम्हालाही जावेसे वाटत आहे. संकलनसुद्धा खूप छान आहे. पुढील वारीस आमच्या शुभेच्छा. आणि आम्ही आमच्या माहेरच्या मंडळी ग्रुपमध्ये आपला हा वारीचा व्हिडिओ आम्ही टाकत आहोत. धन्यवाद कृष्णाजी, तुमचा सपोर्ट आम्हाला नेहमीच या ठिकाणी मिळतो. त्याच्यानंतर ॲडव्होकेट श्यामदेव राहेरकर यांची एक प्रतिक्रिया आहे, क्या बात आहे. म्हणजे वकील असल्यामुळे त्यांच्या या 3 शब्दामध्येच या वारीचा अनुभव किंवा आनंद त्याच्यामध्ये तुम्हाला पाहता येईल. त्यानंतर आमचे वारणकर सर म्हणून महावितरणमध्ये होते, ते सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे की छान, मस्त, चांगला सहभाग, शब्दांकनसुद्धा खूप सुंदर आहे. रामकृष्ण हरी. वारणकर सर, तुमचेसुद्धा खूप धन्यवाद. त्यानंतर रमेश सावकार पद्मावर, जे आमच्यासोबतच वारीमध्ये सहभागी होते, त्यांची प्रतिक्रिया आहे, माऊली खूप छान तयार केलं, एकदम नंबर 1, जय हरी माऊली. त्यांच्या या प्रतिक्रियेमध्ये सुद्धा आपल्याला हे सगळं पाहायला सापडतं. बालाजी कुटुरवार, जे आमच्यासोबत सुद्धा या वारीमध्ये सहभागी होते, त्यांची एक प्रतिक्रिया आहे, देवा खूप छान, आपण ही मालिका बनविलात. आपण सर्वजण पंढरीच्या वाटेतच आहोत का, अशी मालिका पाहत असताना वाटत होतं. पण ज्या वेळेला ही मालिका आजच्या दिवसाची पाहिली त्यावेळेला वाटत होतं की पुढचाही भाग पाहायला लगेच मिळायला हवा. खूप छान, गोड आनंद, वारीतील आनंद आम्ही घेत होतो. आम्ही दोघेही एकत्र बसून हा व्हिडिओ पाहत होतो. खरंच देवा, ईश्वराने किती छान तुम्हाला ही कला दिली. तुम्हा दोघांचे खूप अभिनंदन. आपण ही मालिका पाठवीत जा, आम्ही रोज पाहू आणि त्याचा आनंद घेऊ. आळंदी पंढरपूर पायी यात्रेच्या सोहळ्याचा आनंद घेऊ. परत एकदा आपले खूप धन्यवाद. बालाजी कुटुरवार सर यांची ही प्रतिक्रिया आहे. त्यानंतर संजय हळदेकर यांची सुद्धा एक छान प्रतिक्रिया आहे, मी ही पुढच्या भागामध्ये तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आशा टाकळकर आमच्या आती बहीण आहेत, त्यांची पण प्रतिक्रिया मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला वाचून दाखवणार आहे. हा जाता पंढरीसी ही जी मालिका आहे ती प्रत्यक्ष अनुभवावरची मालिका आहे. म्हणजे हे काही कपोल कल्पित अशी काही कथा नाही किंवा कथानक नाही. जे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं तेच मांडण्याचा आणि तेच तुम्हाला सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही या व्हिडिओला लाईक करत आहात, शेअर करत आहात, अनेकांना या व्हिडिओमधनं वारीला जाण्याची प्रेरणा मिळत आहे. मला वाटतं यापेक्षा या मालिकेचं सुख किंवा आनंद दुसरा कोणताच नसावा. जय जय रामकृष्ण हरी. ही मालिका तुम्ही पाहत राहा, शेअर करत राहा. आपल्या कुटुंबियाकडे हा व्हिडिओ नक्की पाठवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पंढरीच्या वारीमध्ये न चुकता एकदा तरी सहभागी व्हा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. जय जय रामकृष्ण हरी.